नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी नागपंचमीच्या सणासाठी विदर्भात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी गव्हाची खीर करणार आहोत. विशेष म्हणजे या खिरीमध्ये एक थेंबही तूप किंवा साखर वापरलेली नाही. घरच्या घरी गहू ओलवून त्याचा कोंडा कसा काढायचा, मिक्सरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने गहू कसे तयार करायचे आणि त्यापासून स्वादिष्ट खीर कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी 1 कप गहू घेतले. गहू स्वच्छ धुवून घ्यायचे. मी आज तुम्हाला गहू कसे ओलवायचे याची सोपी पद्धत दाखवत आहे. गहू धुतल्यानंतर चाळणीवर काढून घ्या. एका सुती कापडामध्ये हे ओलसर गहू 3-4 तास बांधून ठेवा. यालाच गहू ओलवणे म्हणतात. बघा मंडळी, किती सोपी पद्धत आहे. पूर्वी गव्हाचा कोंडा काढण्यासाठी उखळ किंवा खलबत्ता वापरला जायचा, पण आज आपण मिक्सरच्या मदतीने हीच प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. मिक्सर सतत न फिरवता चालू बंद करत फिरवायचा, त्यामुळे गव्हाचा कोंडा अलगद सुटतो. आता हे गहू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि चालू बंद करत किंवा पल्स मोडवर हा गहू आपल्याला फिरवून घ्यायचा, कोंडा काढून घ्यायचा आहे. चला मंडळी, बघा मी तुम्हाला खूप सोपी पद्धत दाखवत आहे. आता हे गहू सुपावर घ्यायचे आणि पाखडून घ्यायचे. गहू पाखडून कोंडा वेगळा करून घ्यायचा. ज्यांना पाखडता येत नाही मंडळी, त्यांनी अजिबात काळजी करू नका. गव्हामध्ये आता मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते, म्हणजे तुमचा कोंडा कसा निघेल. यासाठी एका भांड्यामध्ये गहू घ्यायचे आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचे. पाणी घातल्यानंतर कोंडा पाण्यावर तरंगतो. बघा, थोडा हाताने रब करून घ्या गहू, आणि वर हा असा कोंडा येतो, जो आपण आता सहज काढून टाकता येतो. अशा प्रकारे 2-3 वेळा ही कृती करायची, म्हणजे सगळा कोंडा आपला निघून जातो आणि मऊसूद आपली अशी ही खीर तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशा प्रकारे तुम्हाला खीर तयार करता येईल. हे गहू आता कुकरमध्ये घेतले. यामध्ये 1 कप गहू घेतले होते आपण, तर 4 कप पाणी घालायचे आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, पाव चमचा, आणि 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपला गहू शिजला की नाही याचा एक दाणा दाबून बघा. विस्करच्या मदतीने चांगले गहू घोटून घ्या. शिजवलेले गहू मोठ्या भांड्यात काढून त्यात 1 कप गूळ घाला. जर गोड जास्त आवडत असेल तर 1/4 कप घालू शकता. पूर्वीच्या काळी सवाईच वापरत होते, म्हणजे 1/4 कप माप ठेवायचे. गुळाऐवजी साखर पण वापरू शकता. गूळ चालत नसेल तर खजूर घाला. पाव चमचा हळद, 2 टेबलस्पून खोबरा खीस. हळद घातल्यामुळे कलर बघा खूप छान येतो खिरीला. दुसरे कलर घालण्यापेक्षा हळद घालणे एकदम चांगले. आणि थोडे आपण नारळाचे काप घालू आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ही खीर शिजवा. यामध्ये वेलची, जायफळ पूड घाला. जायफळामुळे गुळाची खीर असल्यामुळे त्याला चव खूप छान येते. दूध घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते, कारण आपण यामध्ये गूळ घातला आहे. म्हणून इथे मी 2 टेबलस्पून
मिल्क पावडर वापरली आहे. मिल्क पावडर चांगली एकजीव होईपर्यंत मिक्स करा. तुम्हाला मंडळी दूध घालायचे असेल तर बघा, मी तुम्हाला एक वेगळी ट्रिक सांगते. दूध एका भांड्यामध्ये गरम करून घ्या आणि गॅस बंद करा आणि गॅस बंद करून दूध घाला, म्हणजे आपले दूध फाटणार नाही. साईसकट दूध घाला म्हणजे खिरीला छान चव येईल. मंडळी, तर अशी ही विदर्भात नागपंचमीसाठी केली जाणारी पारंपरिक गव्हाची खीर अगदी छान तयार झाली आहे. नरमसूद मऊ अशी खीर चवीला एकदमच छान लागते आणि पौष्टिकही तितकीच आहे. तूप साखर न वापरता गुळाच्या गोडव्याने तयार झालेली ही खीर नक्की करून पहा. तुम्हाला माझी ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारातील मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच पारंपरिक रेसिपीसाठी तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करा. मी तशाच तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेल. डिस्क्रिप्शन चेक करा, यामध्ये साहित्यासह कृती दिली आहे. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.